आहे का, जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी मागता तेव्हा सारं विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं. या वाक्याचं खरं गुपित उलगडणारं एक पुस्तक आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग ऐकूया. हॅलो नमस्कार, बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक पाउलो कोएल्हो लिखित द अल्केमिस्ट या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर सुरू करूया. मग पाउलो कोएल्हो यांचे द अल्केमिस्ट हे पुस्तक तुमची स्वप्न पूर्ण करण्याबद्दल आहे. एकदा का तुम्ही स्वप्ने पाहिली की ती पूर्ण करण्याची इच्छा तुम्हाला मर्यादा ओलांडून त्या अपेक्षित जीवनाचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करते. एका मेंढपाळाची कथा वाचा आणि ती तुमच्या स्वतःच्या स्वप्नांशी जोडून पहा, म्हणजे तुमची सुंदर स्वप्न कशी साकार होऊ शकतात ते तुम्हाला कळेल. स्वप्ने माणसाला प्रभावित करू शकतात, त्यांच्यात ऊर्जा सामावलेली असते. एकदा का तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा बाळगली की ती पूर्ण करण्यासाठी मार्ग दिसू लागतात. मला खात्री आहे की तुमची हे काही स्वप्न आहेत जी तुम्हाला लवकरच पूर्ण करायची आहेत. म्हणून ही एक अशी कथा आहे जी तुम्हाला थेट तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणाऱ्या मार्गावर मार्गदर्शन करेल. या पुस्तकामध्ये आपण सॅन्टियागो नावाच्या एका मेंढपाळाची कथा ऐकणार आहोत. चला तर ऐकूया. मग सॅन्टियागो आपल्या कळपासह एका रिकाम्या चर्चजवळ पोहोचला. त्याने तिथे रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या जॅकेटने फरशी झाडली आणि नुकतेच वाचून संपवलेले पुस्तक उशीसारखे वापरून तो झोपला. तो स्वतःलाच म्हणाला, जाड पुस्तक घ्यायला सुरुवात केली पाहिजे, कारण ती जास्त काळ टिकतात आणि त्याची उशी देखील आरामदायक बनते. त्या रात्री त्याला ते स्वप्न पडले जे त्याला आठवडाभरापूर्वी पडले होते आणि पुन्हा एकदा ते संपण्यापूर्वीच तो जागा झाला. त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की त्याने धर्मगुरू व्हावे, पण लहानपणापासूनच त्याला जग फिरायचे होते, म्हणूनच तो मेंढपाळ झाला. चालताना तो मेंढ्यांशी बोलायचा. कधी कधी तो गावांमध्ये पाहिलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगायचा. काही दिवसांपासून तो फक्त एका मुलीशीच बोलला होता, जी त्या गावात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची मुलगी होती, जिथे तो सुमारे 4 दिवसात पोहोचणार होता. वर्षभरापूर्वी त्याने त्या गावाला भेट दिली होती. सूर्याकडे पाहून त्याने अंदाज लावला की तो दुपारपर्यंत तारिफाला पोहोचेल. त्याला अचानक आठवले की तारिफामध्ये एक म्हातारी राहते जी स्वप्नांबद्दल सांगायची. तो त्या म्हातारीकडे गेला. त्या म्हातारीने त्याला तिच्या खोलीत नेले. तो म्हणाला, मला तेच स्वप्न 2दा पडले. मी स्वप्नात पाहिले की मी एका शेतात आहे आणि एक लहान मूल येऊन माझ्या कळपासोबत खेळू लागले. ती म्हातारी म्हणाली, मला तुझ्या स्वप्नाबद्दल अधिक सांग. तो मुलगा म्हणाला, ती बाळ थोडा वेळ माझ्या कळपाबरोबर खेळले. मग अचानक त्या बाळाने माझे हात पकडले आणि त्या इजिप्तच्या पिरामिड पाशी नेले. ते बाळ म्हणाले, तू इथे आलास तर तुला खजिना सापडेल. ती म्हातारी काही वेळ शांत राहिली, मग म्हणाली, मला वचन दे की तू तुझ्या खजिन्याचा 10वा भाग मला देशील. मुलगा म्हणाला, ठीक आहे. मग ती म्हातारी म्हणाली, तू इजिप्तमधील पिरामिडमध्ये जायलाच हवे आणि तिथे तुला खजिना सापडेल. त्यावेळी मुलाला राग आला आणि तो मनातल्या मनात म्हणाला की आता तो स्वप्नांवर कधीच विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर काहीतरी खायला घेण्यासाठी तो पुन्हा बाजारात गेला. आपले पुस्तक बदलून एक जाड पुस्तक घेतले आणि चौकाजवळील एका बाकावर बसला. तेव्हा एक म्हातारा येऊन त्याच्या शेजारी बसला. तो म्हातारा म्हणाला की तो थकला आहे आणि त्याला तहान लागली आहे. त्याने मुलाजवळच्या वाईनचा एक घोट घेऊ शकतो का असे विचारले. त्यावर त्या मुलाने आपली बाटली देऊ केली. त्याला त्यांच्याशी बोलायचे होते. त्याने विचारले, तुम्ही कुठे राहता? म्हातारा म्हणाला, मी सालेमचा आहे. त्याने विचारले, तुम्ही सालेममध्ये काय करता? त्यावर तो म्हातारा हसला आणि स्वतःशीच म्हणाला, मी सालेममध्ये काय करतो? मी सालेमचा राजा आहे. मुलाला वाटले तो विचित्र बोलत आहे. त्यावर त्या म्हाताऱ्याने त्याचे नाव सांगितले. मुलगा म्हणाला, माझे पुस्तक मला द्या, मला माझ्या मेंढ्या गोळ्या करून जायचे आहे. म्हातारा म्हणाला, तुझ्या मेंढ्यांपैकी 10वा भाग मला दे आणि मी तुला खजिना कसा शोधायचा ते सांगतो. आता मुलाला वाटले की त्याला आता एकाची निवड करावी लागणार, एकतर मेंढ्यांचा कळप किंवा मग खजिना. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलगा त्या म्हाताऱ्याला भेटला. त्याने आपल्या कळपातील 10वा भाग सोबत आणला होता. बाकीचा सर्व भाग त्याने त्याच्या मित्राला विकला. त्याचा मित्र म्हणाला की त्याचे मेंढपाळ बनण्याचे स्वप्न होते. म्हातारा म्हणाला, खजिना शोधण्यासाठी तुला संकेतांचे अनुसरण करावे लागेल. देवाने प्रत्येकासाठी एक मार्ग तयार केला आहे.
तुला फक्त त्याने तुझ्यासाठी सोडलेली चिन्हे वाचायची आहेत. त्या म्हाताऱ्याने आपले ताट उघडून मुलाला एक पांढरा दगड आणि काळा दगड दिला. त्यांना उरीम आणि धुम्मीम म्हणतात. काळ्या दगडाचा अर्थ हो आणि पांढऱ्या दगडाचा अर्थ नाही असा होतो. जेव्हा तुम्हाला चिन्हे वाचायला अडचण येईल तेव्हा हे दगड तुम्हाला मदत करतील. नेहमी प्रश्न विचारा. मग तो निघून गेला. यातील पुढचा भाग, प्रवास. तो मुलगा तांजियरला पोहोचला आणि तेथूनच त्याचा प्रवास सुरू झाला. तो एका बार मध्ये गेला आणि मग एक अनोळखी माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला आणि बोलू लागला. मग त्याने त्या शेजारच्या मुलाला सांगितले त्याला पिरामिडला जायचे आहे आणि त्याला तू मला तिथे घेऊन जाऊ शकतो का? जर तू मला तिथे घेऊन जाऊ शकलास तर मी तुला माझा मार्गदर्शक म्हणून पैसे देईल. तुला माहितीये का तिथे कसे जायचे ते? तो नवीन मुलगा म्हणाला, तुला संपूर्ण सहारा वाळवंट पार करावे लागेल आणि त्यासाठी तुला पैशांची गरज आहे. तुझ्याकडे पैसे आहेत का ते मला जाणून घ्यायचे आहे. सॅन्टियागोला तो प्रश्न विचित्र वाटला. तरीही त्याने आपल्या पिशवीतून पैसे काढले आणि नवीन मुलाला दाखवले. त्याला आपल्या नवीन मित्रावर विश्वास होता. त्याने आपले पैसे काढले आणि ते मोजायला सुरुवात केली. ते तांजियरच्या रस्त्यावरून एकत्र चालत होते. त्या नवीन मुलाने सर्व पैसे घेतले आणि म्हणाला, आपण उद्यापर्यंत पिरामिड पर्यंत पोहोचू शकतो, पण मला 2 उंट विकत घ्यावे लागतील. ते एका चौकाच्या मध्यभागी पोहोचले. तिथे बाजार भरला होता. तो त्याचा नवीन मित्र त्या बाजारामध्ये गेला, पण त्या मुलाने त्या नवीन मित्रावरून नजर हटवली नाही. शेवटी त्याच्याकडे सर्व पैसे होते. अचानक सॅन्टियागोला अत्यंत सुंदर तलवार दिसली. त्याने स्वतःशीच ठरवले पिरामिडवरून परत आल्यावर तो ती तलवार विकत घेईल. तो आपल्या मित्राला म्हणाला, त्या दुकानदाराला विचार की तलवारीची किंमत किती आहे. जेव्हा सॅन्टियागो मागे वळला तेव्हा त्याला त्याचा नवीन मित्र कुठेच दिसला नाही. तो तिथेच उभा राहून आपल्या मित्राची वाट पाहू लागला, पण त्याचा तो नवीन मित्र कधीच आला नाही. यातील पुढील भाग, आपल्या मालकाच्या हाताखाली काम. स्फटिकांचा व्यापारी सकाळी उठला आणि त्याला पुन्हा तीच चिंता जाणवली जी त्याला रोज सकाळी वाटायची. तो 30 वर्षांपासून एकाच ठिकाणी होता. एका टेकडीवरचे दुकान जिथे फारसे गिराईक नसायचे. एक काळ होता जेव्हा अनेक लोकांना त्या दुकानाबद्दल माहिती होती. अरब व्यापारी, फ्रेंच व्यापारी. पण काळ बदलला. शेजारी दुसरीकडे राहायला गेले आणि टेकडीवर फक्त काही मोजकीच दुकाने उरली. पण स्फटिकांच्या व्यापाऱ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने आपल्या आयुष्याची 30 वर्ष स्फटिकांच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यात घालवली होती आणि आता दुसरे काहीतरी करण्यासाठी खूप उशीर झाला होता. सॅन्टियागो त्या व्यापाऱ्याला भेटला. तो म्हणाला, तुमची इच्छा असेल तर मी खिडक्यांच्या काचा साफ करू शकतो. त्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी खायला देऊ शकता का? त्यावर त्या व्यापाऱ्याने हो म्हटले आणि लगेच त्याने आपल्या जॅकेटने सर्व काचा स्वच्छ केल्या. अर्ध्या तासात त्याने सगळ्या काचा स्वच्छ केल्या आणि त्या व्यापाऱ्याला खायला मागितले. स्फटिकांचा व्यापारी म्हणाला, चला आपण जेवायला जाऊया. व्यापाऱ्याने विचारले, तुला माझ्यासाठी काम करायचे आहे का? तो मुलगा म्हणाला, मी दिवस रात्र काम आणि तुमच्या दुकानातील प्रत्येक स्फटिकाचा तुकडा स्वच्छ करीन. त्या बदल्यात मला उद्या पिरामिडला जाण्यासाठी पैशांची गरज आहे. व्यापारी हसला आणि म्हणाला, जरी तू वर्षभर माझे स्फटिक स्वच्छ केले, जरी विकलेल्या प्रत्येक तुकड्यावर चांगले कमिशन मिळवलेस, तरीही तुला पिरामिडला जाण्यासाठी पैसे उधार घ्यावेच लागतील. इथून तिथपर्यंत हजारो किलोमीटरचे वाळवंट आहे. त्यावर सॅन्टियागो म्हणाला, मी तुमच्यासाठी काम करेन. आणि आणखी काही वेळ शांत राहिल्यानंतर तो मुलगा म्हणाला, मला काही मेंढ्या विकत घेण्यासाठी पैशांची गरज आहे. तो मुलगा स्फटिकांच्या व्यापाऱ्याकडे सुमारे महिनाभर काम करत होता. त्या सकाळी त्याने काही हिशोब केला होता. जर तो रोज काम करत राहिला तर तो एका वर्षात काही मेंढ्या विकत घेऊ शकेल. मग त्याला वाटले की लवकर पैसे कमवण्यासाठी त्याने काहीतरी नवीन करून पाहावे. तो मुलगा व्यापाऱ्याला म्हणाला, मला स्फटिकांसाठी एक प्रदर्शन पेटी बनवायची आहे. व्यापारी म्हणाला, माझ्याकडे यापूर्वी कधीही पेटी नव्हती. त्यानंतर 2 महिने गेले आणि त्याने बनवलेल्या त्या शोकेशमुळे क्रिस्टलच्या दुकानात अनेक गिराईक येऊ लागले. मुलाने अंदाज लावला, जर त्याने आणखी 6 महिने काम केले तर तो स्पेनला जाऊन 60 मेंढ्या विकत घेऊ शकेल. एके दिवशी त्याने एका माणसाला तक्रार करताना ऐकले की डोंगराजवळ चहासाठी चांगले ठिकाण नाही. मुलगा व्यापाऱ्याला म्हणाला, आपण चहा विकायला सुरुवात करूया का? त्यावर व्यापारी म्हणाला, इथे अनेक ठिकाणी चहा विकला जातो. पण त्यावर तो मुलगा म्हणाला, आपण तो क्रिस्टलच्या ग्लासात विकू शकतो. लोकांना चहा आवडेल, ते ग्लास विकत घेण्याची इच्छा प्रकट करतील.
व्यापाऱ्याने होकार दिला आणि ही कल्पना यशस्वी झाली. हा चहा पिण्यासाठी प्रत्येक जण डोंगर चढू लागला. त्या दिवशी मुलगा पहाटेच उठला होता. मुलाने आफ्रिका खंडात पाऊल ठेवून 11 महिने 9 दिवस झाले होते. मुलाकडे भरपूर पैसे होते. त्याच्याकडे 120 मेंढ्या, परतीचे तिकीट आणि आफ्रिकेतून आपल्या देशात माल आयात करण्याचा परवाना विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे होते. मुलगा व्यापाऱ्याला म्हणाला, मी आज निघत आहे. माझ्याकडे माझ्या मेंढ्या विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. तुम्ही मला तुमचा आशीर्वाद द्याल का? व्यापारी म्हणाला, तुझी मला खूप मदत झाली. मला तुझा अभिमान वाटतो. तो मुलगा स्वतःशीच म्हणाला, पण मी माझ्या ओळखीच्या ठिकाणी परत जाणार आहे, पुन्हा माझ्या कळपाची काळजी घेण्यासाठी. पण तो आता आपल्या निर्णयावर समाधानी नव्हता. यातील पुढचा भाग. स्वप्ने फिकी पडू लागतात. त्याने एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षभर मेहनत केली होती आणि ते स्वप्न आता कमी महत्त्वाचे वाटू लागले होते. तो मुलगा विचार करू लागला, मी पुन्हा मेंढपाळ होऊ शकतो. मी मेंढ्यांची कशी काळजी घ्यायची हे शिकलो आहे आणि ते मी विसरलेलो नाही. पण कदाचित मला पिरामिडला पोहोचण्याची दुसरी संधी कधीच मिळणार नाही. त्याच्या मनात अचानक आनंदाची लहर उठली. तो एका बाकावर बसला होता. तेथे एक इंग्रजी बसला होता. त्याला त्या बाकावरून प्राण्यांच्या घामांचा आणि धुळीचा वास येत होता. त्या इंग्रजाने सर्वात मोठ्या ग्रंथालयांमध्ये बराच वेळ घालवला होता आणि किमयेवर सर्व दुर्मिळ आणि सर्वात महत्त्वाची पुस्तके विकत घेतली होती. तो इंग्रज किमयागाराला भेटण्यासाठी अल्फयुमला जात होता. बाहेर सहारा वाळवंट ओलांडण्यासाठी एक मोठा काफिया तयार होता. त्यानंतर एक तरुण अरब आत आला. तो सँटियागो होता. मोठी दाढी असलेला तो माणूस म्हणाला, मी या काफिल्याचा नेता आहे. माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाचा आणि मृत्यूचा निर्णय घेण्याची शक्ती माझ्या हातात आहे. सँटियागो त्या इंग्रजाशी फारसे बोलला नाही. तो आपला बहुतेक वेळ पुस्तकांसोबत घालवत असे. त्याला काफिला पाहणे आणि वाऱ्याचा आवाज ऐकणे अधिक आवडत असे. त्यासोबत प्रवास करणाऱ्या उंटवाल्याशी त्याची मैत्री झाली होती. त्यातला एक उंटवाला म्हणाला, मी एल कॅरियम जवळ राहत होतो. माझी बाग होती, माझी मुले होती. असे आयुष्य होते जे माझ्या मृत्यूपर्यंत कधीही बदलणार नाही. एके दिवशी जमीन थरथरू लागली आणि निळी नदी तिथून वाहू लागली. जमीन उद्ध्वस्त झाली आणि मला आता जगण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागला. म्हणून आता मी उंट हाकतो. एके दिवशी एक उंटवाला त्या शेकोटीजवळ आला जिथे इंग्रज आणि सँटियागो बसले होते. त्याने त्यांना सांगितले की आदिवासी आपापसात भांडू लागले आहेत. इंग्रजाने विचारले की ते धोक्यात आहेत का? उंटवाला म्हणाला, एकदा तुम्ही वाळवंटात पोहोचलात की मागे फिरण्याचा मार्ग नाही. इंग्रजाला रात्रभर झोप लागली नाही. त्याने सँटियागोला बोलवले आणि त्या आगीभोवती फिरू लागले. मुलाने इंग्रजाला आपली जीवनकथा सांगितली. त्याला स्फटिकांच्या दुकानात काम करायला आवडते असे इंग्रजाला सांगितले. मग इंग्रज म्हणाला, मी काफिल्यांवर लक्ष देईन. आणि मुलगा म्हणाला, मी ही पुस्तके वाचेन. त्या पुस्तकात मुलाला सर्वात जास्त रस होता. ते एका प्रसिद्ध किमयागाराची कथा होती. त्याने आपले संपूर्ण आयुष्य प्रयोगशाळेत धातू शुद्ध करण्यात घालवले होते. त्याला विश्वास होता की जर एखाद्या धातूला अनेक वर्ष तापवले तर तो स्वतःला सर्व गुणधर्मांपासून मुक्त करेल. त्याने या शोधाला मास्टर वर्क असे म्हटले. ते अर्धे द्रव आणि अर्धे घन होते. मुलाला कळले की मास्टर वर्कच्या द्रव भागाला जीवामृत म्हटले जात असे. ते सर्व आजार बरे करत असे आणि किमयागारांना कधीही म्हातारपण येत नाही. घन भागाला पारस म्हटले जात होते. त्याचा एक लहानसा तुकडा कोणत्याही धातूचे सोन्यात रूपांतर करू शकतो. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवताच मुलगा जागा झाला. त्याच्या समोर वाळवंटात खजुराच्या झाडाची एक मोठी सळी पसरलेली होती. इंग्रज म्हणाला, आता लढाई संपेपर्यंत त्यांना त्या मरुद्यानातच थांबावे लागेल. दरम्यान तो मुलगा आपल्या खजिन्याचा विचार करत होता. तो स्वतःला म्हणाला, धीर सोडू नकोस. त्या मुलाला त्याच्या मित्रांपासून दूर इतर 5 मुलांसोबत एका तंबूत जागा देण्यात आली होती. त्या मुलाने त्यांना त्याचे मेंढपाळ असलेले आयुष्य सांगितले आणि तो त्यांच्या स्फटिकांच्या दुकानातील अनुभवांबद्दल सांगणारच होता. तेवढ्यात तो इंग्रज तंबूत आला. त्याने त्या मुलाला बाहेर नेले आणि म्हणाला, या पुस्तकातील पुढचा भाग शोध. सुरुवातीला त्यांनी ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला आणि त्यांना आढळले की तो मरुद्यान त्यांच्या कल्पनेपेक्षा खूपच मोठा आहे. आपण जवळजवळ संपूर्ण दिवस वाया घालवला. तो इंग्रज म्हणाला आणि तो मुलासोबत एका विहिरीजवळ बसला. तो मुलगा विहिरीतून पाणी आणायला आलेल्या एका बाईकडे गेला. इंग्रज म्हणाला, बाई,
बाई, मी इथे अल्केमिस्ट कुठे राहतो म्हणजेच किमयागार कुठे राहतो हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ती बाई म्हणाली तिने अशा माणसाविषयी कधीच ऐकले नव्हते आणि ती पटकन निघून गेली. तो मुलगा म्हणाला, मी याआधी कधीही किमयागाराबद्दल ऐकले नाही. कदाचित इथे कोणी ऐकलेही नसेल. इंग्रजाचे डोळे चमकले आणि तो म्हणाला, कदाचित इथे कोणालाच माहिती नसेल की किमयागार म्हणजे काय. लोकांचे आजार बरे करणारा कोण आहे हे शोधून काढा. तिचे डोके बुरक्याने झाकलेले होते. तो मुलगा किमयागाराबद्दल विचारण्यासाठी तिच्या जवळ गेला. तो तिच्या आणखी जवळ सरकला तेव्हा ती हसली. तेव्हा तोही हसला. त्या मुलाने विचारले, तुझे नाव काय? मुलगी म्हणाली, फातिमा. मुलाने तिला लोकांचे आजार बरे करणाऱ्या माणसाविषयी विचारले, ज्याला जगातील सर्व रहस्य माहिती होती. मुलीने दक्षिणेकडे वाट दाखवून सांगितले, तिथे एक विचित्र माणूस राहत होता. नंतर तिने आपले भांडे पाण्याने भरले आणि निघून गेली. पुढचा भाग, अल्केमिस्ट म्हणजेच किमयागार. दुसऱ्या दिवशी तो मुलगा विहिरीवर परत आला. तो इंग्रज तेथेच वाळवंटाकडे पाहत उभा होता. किमयागाराला तो भेटला. त्या इंग्रजाने किमयागाराला सांगितले की त्या धातूचे सोन्यात रूपांतर कसे करायचे हे शिकायचे आहे. किमयागार म्हणाला, जा आणि प्रयत्न कर. इंग्रज निघून गेल्यावर लगेच फातिमा आली आणि तिने आपले भांडे पाण्याने भरले. तो मुलगा म्हणाला, मी तुला फक्त एकच गोष्ट सांगायला आलो आहे. मला तू माझी पत्नी व्हावीस असे वाटते. माझे तुझ्यावर प्रेम आहे. त्या मुलीच्या हातून भांडे खाली पडले आणि पाणी सांडले. मी रोज इथे तुझी वाट पाहीन. पिरॅमिड जवळ कुठेतरी असलेल्या खजिन्याच्या शोधात मी हे वाळवंट ओलांडले आहे आणि ही युद्ध माझ्यासाठी एक शाप आहे. पण आता ती एक वरदान ठरली आहे, कारण त्यांनीच मला तुझ्यापर्यंत आणले आहे. जेव्हा ते वाळवंटात सुमारे महिनाभर होते तेव्हा काफिल्याचा पुढारी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र बोलावून म्हणाला, लढाई कधी संपेल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवू शकत नाही. लढाई बराच काळ चालू शकते. ते जिथे राहत होते तिथे परतले आणि तो मुलगा त्या दुपारी फातिमाला भेटायला गेला. फातिमा म्हणाली की मी लहानपणापासून स्वप्न पाहत आले आहे की वाळवंट मला एक अद्भुत भेट देईल. आता मला माझी भेट मिळाली आहे आणि ती म्हणजे तू. मी तुझ्या स्वप्नाचा एक भाग आहे. म्हणूनच माझी इच्छा आहे की तू तुझे स्वप्न पूर्ण करावेस. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिथे बसून असा विचार करत असताना त्याला आपल्या डोक्यावर काहीतरी हालचाल जाणवली. वर पाहिल्यावर त्याला आकाशात उडणारे गरुडाचे एक जोडपे दिसले. अचानक त्या गरुडामधून काहीतरी चमकू लागले. असे होताच त्या मुलाच्या डोळ्यासमोर एक दृश्य उभे राहिले. तलवारी उपसलेले एक सैन्य मरुद्यानाच्या दिशेने येत होते. त्यामुळेच तो किमयागाराला भेटू शकला. किमयागार म्हणाला, उद्या तुझा उंट विक आणि एक घोडा विकत घे. दुसऱ्या रात्री किमयागाराने त्या मुलाला घोड्यासह हजर केले. मुलगा म्हणाला, मी तुझ्यासोबत येत आहे. त्याला लगेचच त्या हृदयात शांती जाणवली. किमयागार म्हणाला, आपण उद्या सूर्योदयापूर्वी निघू. तो मुलगा फातिमाला भेटायला गेला. अल्केमिस्ट म्हणजेच किमयागार आणि मुलाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला. 7व्या दिवशी किमयागार म्हणाला, तू तुझ्या प्रवासाच्या जवळजवळ शेवटी पोहोचला आहेस. तू तुझ्या नशिबावर मात केल्याबद्दल मी तुझे अभिनंदन करतो. त्यांनी आणखी 2 दिवस थंड वाळवंट ओलांडले. ते दिवसभर चालत राहिले. दुपारच्या शेवटी ते एका मठात आले. किमयागार मठाच्या प्रवेशद्वाराजवळ गेला. काळे कपडे घातलेला एक भिक्षू आत आला. किमयागाराने त्याला काही काळासाठी स्वयंपाकघर वापरण्यास सांगितले. किमयागाराने आग पेटवली आणि भिक्षूने उरलेल्या पाण्यापैकी थोडे पाणी वापरले. किमयागाराने आगीतून विड्याचे पान काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवले. तेव्हा विड्याचे पान थंड झाले. तेव्हा मुलाने पाहिले की आरसा काळा झाला आहे. तो विड्याच्या पाण्याचा आकाराचा होता, पण तो आता काचेचाच नव्हता, तो सोन्याचा होता. मग किमयागाराने त्या तबकाचे 4 भाग केले आणि ते स्वतःमध्ये, मुलामध्ये आणि त्या साधूंमध्ये वाटून घेतले. त्यानंतर किमयागाराने निरोप घेतला आणि मुलानेही निरोप घेतला. आता सॅन्टियागोला एकट्याने चालावे लागणार होते. त्याचे मन त्याला काय सांगेल ते ऐकत अखेरीस तो रातोरात पिरॅमिडजवळ पोहोचला. मुलाने एक जागा निवडली आणि खोदण्यास सुरुवात केली, पण त्याला काहीच सापडले नाही. त्याला पावलांचा आवाज ऐकू आला आणि अनेक लोक त्याच्या जवळ आले. एका माणसाने विचारले, तू इथे काय करत आहेस? मुलाने उत्तर दिले नाही. दुसरा म्हणाला, आम्हाला पैशांची गरज आहे. ते म्हणाले की इथे सोने आहे.
त्याने कदाचित जमिनीखाली आणखी सोने लपवलेले असावे. त्यांनी मुलाला खोदकाम सुरू ठेवायला लावले, पण त्याला काही सापडले नाही. सूर्य उगवताच त्या माणसाने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेवटी तो मुलगा ओरडला, मी खजिना शोधत आहे. त्याच्या तोंडातून रक्त टपकत होतं. तो म्हणाला की त्याने इजिप्तमधील पिरॅमिड जवळ लपवलेला खजिना 2दा स्वप्नात पाहिला होता. मग त्यांनी त्या मुलाला तिथे सोडून दिले. त्या गटाचा नेता मुलाकडे परत आला आणि म्हणाला, तुम्हाला लवकरच कळेल की माणसाने इतके वेडे होऊ नये. 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी मला वारंवार एक स्वप्न पडायचं. मी स्वप्नात पाहिले की मी एका स्पॅनिश गावात प्रवास करत आहे आणि मला एक पडके चर्च सापडत आहे, जिथे एक मेंढपाळ आणि त्याच्या मेंढ्या झोपत आहेत. माझ्या स्वप्नात मला सांगण्यात आले होते की जर मी इथे खोदले तर मला एक गुप्त खजिना सापडेल आणि मी इतका वेडा नाही की एका स्वप्नावर विश्वास ठेवून संपूर्ण वाळवंट पार करेन. आणि ते दिसेनासे झाले. तो मुलगा उभा राहिला आणि त्याने पुन्हा पिरॅमिडकडे पाहिले. त्याचे हृदय आनंदाने भरून आले, कारण आता त्याला माहिती होते की खजिना कुठे आहे. मग तो मुलगा त्या लहान पडक्या चर्चजवळ पोहोचला आणि खोदल्यानंतर त्याला तिथे खजिना सापडला. आणि त्याने वचन दिल्याप्रमाणे त्याने आपल्या खजिन्याचा 10वा भाग त्या वृद्ध स्त्रीला दिला आणि तो फातिमाकडे गेला. आणि ही कथा इथे संपते. तर या अद्भुत कथेतून आपल्याला जे 4 महत्त्वाचे धडे मिळतात ते असे. पहिले, खजिना तुमच्या आतच आहे, पण तो शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर जावे लागेल. दुसरे, आपल्या मनाचे ऐका आणि कधीही हार मानू नका. सॅन्टियागोवर इतकी भयानक संकटे कोसळली, पण त्याने कधीही हार मानली नाही आणि तो पुढे जात राहिला. तिसरे, आयुष्यात सत्य हे आहे की 7 वेळा पडल्यानंतर तुम्ही 8व्यांदा उठता. अगदी सॅन्टियागो प्रमाणेच आपण अनेकदा छोट्याशा अपयशाने हार मानतो, पण आपण तसे करू नये. आपण सॅन्टियागो प्रमाणे पडले पाहिजे, उठले पाहिजे आणि आपल्या ध्येयांचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि चौथे, आपल्याला हे समजायला वेळ लागतो की प्रेमाप्रमाणेच ते आपल्याला आपले ध्येय गाठण्यापासून कधीही रोखू शकत नाही. आणि जे आपल्यावर खरे प्रेम करतात आणि आपले भले इच्छितात ते आपल्याला ते साध्य करण्यापासून कधीही रोखणार नाहीत. याबरोबरच लेखक पाउलो कोएल्हो लिखित द अल्केमिस्ट या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.